नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 17 सप्टेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करणार आहोत। आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच डायमंड लीग 2024 स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे। आणि नुकतंच हे मित्रांनो डायमंड लीग स्पर्धा ही पार पडलेली आहे, त्यामध्ये आपले जे काही नीरज चोप्रा आहेत त्यांनी पदक जिंकलेलं आहे, त्याविषयीचा हा प्रश्न आहे। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी। तर या डायमंड लीग स्पर्धेमध्ये जे काही आपले भालाफेकपटू आहेत नीरज चोप्रा, त्यांनी रौप्य पदक हे जिंकलेलं आहे। त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे। नीरज चोप्राने या भालाफेकमध्ये या स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि त्याने एकूण 87.86 मीटर एवढं भालाफेक फेकलेलं आहे। तसंच त्यांचा जो काही प्रतिस्पर्धी होता त्याने जो की अँडरसन पीटर्स होता, त्याने 87.87 मीटर एवढा भाला फेकून हा गोल्ड मेडल जिंकलेला आहे। आणि अवघा मित्रांनो फक्त 1 सेंटीमीटर हा अंतर कमी पडल्यामुळे हे जे काही आपल्या भारताला मिळणारं होतं गोल्ड मेडल ते आपलं हुकलेलं आहे आणि आपल्याला रौप्य पदकावरच समाधान मानावं लागलेलं आहे। तर त्या संदर्भात हे आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर जे काही नीरज चोप्रा आहेत त्यांच्याविषयी थोडी पॉईंट्ससुद्धा लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला। जसं की जे काही पॅरिस ऑलिम्पिक नुकतंच पार पडलेलं आहे त्यामध्ये या नीरज चोप्राने रौप्य पदक हे भारताला जिंकून दिलेलं आहे। 2018मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। 2021 साली मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सुद्धा या खेळाडूचा सन्मान करण्यात आलेला आहे आणि 2022ला पद्मश्री देऊनसुद्धा यांचा गौरव करण्यात आलेला आहे। तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की भारतीय नौदलाने सहभाग घेतलेला काकाडू सैन्य अभ्यास कोणत्या देशामध्ये होणार आहे। ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए। ऑस्ट्रेलिया या देशामध्ये काकाडू नावाचं सैन्य अभ्यास होणार आहे आणि या सैन्य अभ्यासासाठी भारतीय जे काही नौदल आहे त्या ठिकाणी गेलेलं आहे मित्रांनो। त्या संदर्भातला हा प्रश्न आहे, तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे। तर त्याविषयी थोडी अधिकची इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे। जसं की हा जो काकाडू सैन्य अभ्यास आहे तो ऑस्ट्रेलियाच्या नौदलाचा सैन्य अभ्यास आहे आणि हा बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास असणार आहे। याच्यामध्ये एकूण 30 देश हे सहभागी होणार आहेत आणि त्यापैकी भारत हा एक देश आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच कोणत्या राज्यात प्रोजेक्ट अभिशक्ती सुरू करण्यात आलेला आहे। ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी। दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये नुकतंच प्रोजेक्ट अभिशक्ती सुरू करण्यात आलेला आहे। या संदर्भात आपल्याला थोडी अधिकची माहितीसुद्धा बघायची आहे की नेमकं हे प्रोजेक्ट कशा संबंधित आहे। तर दिल्ली सरकारने नुकतंच शाळेमधील जे काही प्रतिभावान हुशार विद्यार्थी असतात त्यांचा शोध घेण्यासाठी हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि हा जो काही प्रोजेक्ट असणार आहे ते 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। याचा उद्देश काय आहे तर हुशार प्रतिभावान जे काही विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये आणखी प्रगती व्हावी म्हणून त्यांना प्रोत्साहन देणे आणि अधिक चांगले शिक्षण हे उपलब्ध करून देणे, यामागचा हा उद्देश आहे। तर हे आपण लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे की भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून किती व्यक्तींची नियुक्तीही करण्यात आलेली आहे। ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी। 6 व्यक्तींची भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्तीही करण्यात आली। त्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे। हे जे काही अतिरिक्त सॉलिसिटर जनरल असतात हे सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयामध्ये जे काही केंद्र सरकारशी संबंधित खटले असतात त्यामध्ये हे केंद्र सरकारची बाजू मांडत असतात आणि सरकारचं प्रतिनिधित्व करत असतात। तसेच मित्रांनो यांच्यावरती मोठं पद असतं महान्यायवादी आणि हे जे काही महान्यायवादी असतात खऱ्या अर्थाने हे आपल्या भारत सरकारचं किंवा आपले जे काही केंद्र सरकार असतं त्यांचं प्रतिनिधित्व हे करत असतात वेगवेगळ्या न्यायिक खटल्यांमध्ये आणि त्यांना सहायता करण्यासाठी हे इतर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल असतात, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। आणि हे 6 व्यक्ती कोण आहेत की ज्यांना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे। तर अर्चना पाठक दवे, त्यानंतर दुसरे आहेत एस द्वारकानाथ, सत्यदर्शी संजय, चौथे असतील ब्रिजेंद्र चहर,
राघवेंद्र पी शंकर आणि राजकुमार भास्कर ठाकरे असे एकूण 6 जणांची नियुक्ती या पदावर करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. त्या अगोदर मित्रांनो, तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण शेअर करा. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, अशाच प्रकारचे डेली करंट अफेअरचे व्हिडिओ हे आपण दररोज आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत की नुकतेच अँटी सबमरीन वॉरफेअर INS मालपे आणि INS मुलके हे कोठून लॉन्च करण्यात आलेले आहेत. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, केरळ या राज्यामधून हे दोन जे काही आपल्या जहाजं आहेत म्हणू शकतो आपण, INS मालपे आणि INS मुलके यांना लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडंसं अधिकची माहिती आपल्याला बघायचं आहे. यांची निर्मिती ही कोचिन शिपयार्ड आहे आपल्या केरळमध्ये, त्या ठिकाणी झालेली आहे. आणि हे पाणबुड्यांना नष्ट करणारे लहान लहान जहाज आहेत. म्हणजे जे काही समुद्रामध्ये शत्रू देशांच्या ज्या काही पाणबुड्या ह्या फिरत असतात त्यांना नष्ट करण्याचं काम हे जहाज करणार आहे. त्यासोबतच इतरसुद्धा आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. INS अरिहंत ही काय होती, तर भारताची पहिली परमाणू पाणबुडी होती. तसेच INS अरिघात ही भारताची दुसरी परमाणू पाणबुडी आहे. तर या पाणबुड्यांवर सुद्धा आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न विचारतात. या पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच भारतामधील पहिलं पाणबुडी पर्यटन जे काही ते कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे, तर गुजरात या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. आणि जर ठिकाण विचारलं तर द्वारका, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कधी साजरा करण्यात येतो. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, 15 सप्टेंबर हा जगामध्ये आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा बघूया. 2024 या सालची ह्याची थीम काय होती, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲज अ टूल फॉर गुड गव्हर्नन्स असं त्याची थीम होती. आणि हे जे काही आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन आहे मित्रांनो, त्याचा उद्देश काय आहे, का साजरा केला जातो, तर लोकांना लोकशाहीबद्दल शिक्षित करणे आणि त्यांना मानवी हक्काची जाणीव करून देणे या दिनात साजरा करण्यामागचा उद्देश आहे. आणि हा जो काही डेमोक्रॅसी जी काही इंग्लिश शब्द आलेला आहे, तो डेमोक्रॅसी अर्थात हे ग्रीक शब्दापासून बनलेला आहे, डेमोस प्लस क्रेटिया. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यावर सुद्धा आपल्याला परीक्षामध्ये विचारलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, जे इतर महत्त्वाचे दिवस आहेत ते सुद्धा आपल्याला एकदा यावर रिव्हिजन करायचे आहे. जसं की 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन असतं, 26 नोव्हेंबरला संविधान दिन असतं, 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस म्हणून भारतामध्ये साजरा केला जात असतो, 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस, 5 जून पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो, 22 एप्रिल वसुंधरा दिवस अर्थात अर्थ डे असतं या दिवशी, 14 मार्च बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, 8 मार्च महिला दिवस, 26 जुलै कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि 21 जून हा योगा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि या महत्त्वाच्या दिवसावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले गेलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा या दिवसांवर प्रश्न विचारले जातील. म्हणून हे काही महत्त्वाचे दिवस आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. वाटलं तर आपण लिहूनसुद्धा ठेवू शकता. त्यानंतर मित्रांनो, काल जे काही आपण चालू घडामोडीचे प्रश्न घेतले होते त्याचा एकदा आपण क्विक रिव्हिजन या ठिकाणी घेणार आहोत. तर आपण काल प्रश्न पहिला विचारला होता की नुकतेच भारत सरकारने पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून काय ठेवले आहे, आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, श्री विजयपुरम असं त्या पोर्ट ब्लेअरचं आता नाव झालेलं आहे. आणि हे पोर्ट ब्लेअर काय आहे, अंदमान निकोबारची राजधानी आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न घेतला होता की नुकतेच कोणत्या अंतराळ संस्थेने पोलॅरिस डॉन मिशन लॉन्च केले आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन नंबर ए, स्पेसएक्स या जी काही अंतराळ संस्था आहे त्याचं हे मिशन होतं. त्यानंतरचा आपण प्रश्न विचारला होता की नुकतेच केंद्र सरकारने प्रधानमंत्री ई-ड्राईव्ह योजनेसाठी किती रुपयांच्या बजेटची घोषणा केलेली आहे, तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 10,900 कोटी या प्रधानमंत्री ई-ड्राईव्ह योजनेसाठी बजेट ही घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच कोणत्या पॅरा खेळाडूला केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून नियुक्त केले आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, ए आणि बी अर्थात राकेश कुमार आणि शीतल देवी या 2 जणांना, हे जे काही पॅरा खेळाडू आहेत त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून नियुक्त केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता
की कोणत्या देशाने लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी सोशल मीडियासाठी किमान वयोमर्यादाही लागू केली आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये या संदर्भात असा कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की कोणत्या देशात न्यायाधीशांची निवड ही मतदारांच्या पसंतीनुसार केली जाणार आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर होते. याचं योग्य उत्तर हे ऑप्शन नंबर बी, मेक्सिको या देशामध्ये जे काही मतदार आहेत ते आता न्यायाधीशांची निवडही करणार आहेत. त्या संदर्भातला हा प्रश्न आपण विचारला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये कोणत्या देशाला सदस्य म्हणून सामील करून घेण्यात आलेलं आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, पॅलेस्टाईन या देशाला या युनायटेड नेशन्सच्या महासभेमध्ये सदस्य म्हणून सामील करून घेण्यात आलेला आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न विचारला होता की नुकतेच टाईम मॅगझिनच्या रँकिंगनुसार जगातील सर्वश्रेष्ठ कंपन्यांच्या यादीत भारतातली कोणती कंपनी ही अव्वल ठरलेली आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, HCL टेक ही जी काही कंपनी आहे ती भारतामध्ये अव्वल ठरली होती या यादीमध्ये. त्यानंतर आपण प्रश्न विचारला होता की नॅशनल इंजिनियर्स डे कधी साजरा करण्यात येतो? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 15 सप्टेंबर हा भारतामध्ये नॅशनल इंजिनियर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. शेवटी आपण जसं होमवर्क क्वेश्चन देऊन जातो त्याचं होमवर्क क्वेश्चन असणार आहे की भारतातील सर्वात कमी साक्षरता असणारे राज्य कोणते? आणि याचं योग्य उत्तर हे आपण सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया आपले किती विद्यार्थी मित्र आहेत की जे प्रामाणिकपणे या प्रश्नाचं उत्तर देतात. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया या ठिकाणी. धन्यवाद मित्रांनो.